आता 2 दिवस चालू झाले काय? हो. ही कन्सेप्ट मला खूप आवडली, कारण अशी कन्सेप्ट जिल्ह्यात आपल्या नाही आहे. आता कट्टे वगैरे पुण्यात वगैरे चांगल्या पद्धतीने असतात. रविकांत तुपकर खरंच निवडणूक लढणार का? 100% मी या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मैदानात उतरणार. मी निवडणूक लढणार नाही, मी याला पाठिंबा देणार, मी त्याला पाठिंबा देणार, अशा वावड्या माझे विरोधक मुद्दामून जनतेत संभ्रम निर्माण करण्यासाठी पसरवत आहेत. मी एकदा सांगितलं लढणार तर लढणार, कारण बुलढाणा जिल्ह्यातल्या जनतेचा, शेतकरी, शेतमजूर, तरुण, शहरात राहणारे नागरिक यांचा मला फोर्स आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये या निवडणुकीमध्ये तुम्हाला उतरायचं आहे. आणि लोकांच्या आग्रहास्तव मी लोकसभेची निवडणूक लढतो आहे. दुसरं, मुळामध्ये महाराष्ट्रामध्ये सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या 70% आहे असलेल्या शेती क्षेत्रापैकी. त्यांच्याबद्दल कुणीच सभागृहात बोलत नाही. सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, तरुण पोरांचे रोजगार नाही, तरुण पोरांना सगळ्या जिल्ह्याची वाट लावण्याचं काम या नेत्यांनी केलेलं आहे. त्यामुळे शहरातले नागरिक सुद्धा अस्वस्थ आहेत, त्यांचं जीव गुदमरतो आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्यासाठी लढणारा एक हक्काचा पोरगा त्या सभागृहामध्ये असावा अशी लोकांची भावना आहे. आणि म्हणून लोकवर्गणी करून मला त्या ठिकाणी पाठिंबा देत आहेत. एवढा प्रचंड उत्साह, एवढं प्रेम लोकांचं या निवडणुकीच्या निमित्ताने मला मिळतंय. मग आता ही निवडणूक माझी राहिली नाही, ही निवडणूक आता जनतेने हाती घेतलेली आहे. त्यामुळे 100% या निवडणुकीमध्ये गावगाड्यातल्या शेतकऱ्यांचा विजय होणार आहे. हो, आपण कोणत्या पक्षाला उमेदवारी मागितली का आणि सध्याचा काही स्टेटस आहे का? मी कोणत्याही पक्षाला उमेदवारी मागितलेली नाही. मी सर्वसामान्यांचा, शेतकरी, कष्टकरी, शेतमजुरांचा उमेदवार म्हणून या निवडणुकीमध्ये उतरणार आहे. आणि शहरात राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांचं सुद्धा मी प्रतिनिधित्व या उमेदवारीच्या माध्यमातून करणार आहे. मी तुम्हाला 100% सांगतो की महाराष्ट्रामध्ये बुलढाणा लोकसभेची निवडणूक ही बहुचर्चित तर असेलच, परंतु या निवडणुकीकडे संबंध महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं लक्ष लागून आहे. विविध जिल्ह्यातले लोक आम्हाला लोकवर्गणी पाठवत आहेत आणि हजारो लोक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून माझ्या प्रचाराला त्या ठिकाणी येणार आहेत. 1 वोट 1 नोट सुदामकाका देशमुखांचा फॉर्म्युला होता. त्यांनी 1 रुपया आणि 1 मत असं लोकांनी त्यांनी निवडून दिलं होतं. त्यामुळं असं काही म्हणण्याचं कारण नाही मोठा पक्षच लागतो. अपक्ष सुद्धा अनेक लोक लोकसभेच्या मैदानामध्ये आलेले. 2009ला सदाशिवराव मंडलिक, राजू शेट्टी साहेब हे सुद्धा अपक्षच निवडून आले ना. सुदामकाका देशमुखांना फार पूर्वी लोकांनी वर्गणी करून खासदार केलं होतं. 1989ला ज्यांच्या पायात नीट चप्पल नव्हती, फाटक्या अंगावर कपडे होते, अशा सुखदेव नंदाजी काळेंना सुद्धा वासनी साहेबांच्या विरोधात बुलढाणा जिल्ह्यातल्या जनतेने खासदार केलेला आहे. विधानसभेचा विषय घेतला तर बच्चू कडू साहेब त्या ठिकाणी अपक्ष आमदार आहेत. विनोद निकोले नावाचे एक आमदार आहेत, वडापावची गाडी आहे, त्यांना लोकांनी वर्गणी करून निवडून दिलं. आमचे सहकारी देवेंद्र भुयार आहेत, त्यांना लोकांनी वर्गणी करून निवडून दिलं. अशा अनेक नावं महाराष्ट्रातले घेता येतील. गणपतराव देशमुखांना तर 11 टर्म लोकांनी वर्गणी करून निवडून दिलं. त्यामुळं या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक जनतेमध्ये एक भावना तयार झालेली, प्रस्थापित पक्षांना आणि लोकांना लोक आता कंटाळलेले आहेत. त्यामुळे सामान्य जनता 100% आमच्या बाजूने उभी राहील आणि निश्चितपणे विजय हा गावगाड्याचा असेल. राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीला बाहेरून पाठिंबा दिला, तर आपण शेतकरी संघटनेच्या कोट्यातून खासदारची तिकीट मागणार आहे का, उमेदवारी मागणार आहे? ते राजू शेट्टी साहेब दर निवडणुकीमध्ये स्वतः लढायची घोषणा करतात, ऐनवेळी कोणासोबत तरी युती करून त्यांच्या जागेचा पाठिंबा मिळवून घेतात किंवा सोबत ते करतात. ते काही नवीन नाही, दर पंचवार्षिकला तसंच होतं. त्यांनी काय निर्णय घ्यायचा तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे. पण बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा आणि कष्टकऱ्यांचा, तरुणांचा निर्णय झालेला आहे की मला लोकसभेच्या निवडणुकीत उभं करायचं. तर त्यांचा निर्णय हा त्यांचा निर्णय आहे, त्यांना त्यांच्या निर्णयासाठी त्यांना शुभेच्छा आहेत. परंतु आमच्या बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा निर्णय झालेला आहे की सोयाबीन कापसासाठी भांडणारा एक लढवय्या आपला पोरगा तिथे सभागृहात असला पाहिजे बोलणारा, अशी एक भावना बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची, तरुणांची आहे, गावगाड्यातल्या माणसाची. त्यामुळे निश्चितपणे ही निवडणूक आम्ही लढवणारच आहोत. पण नरेंद्र खेडेकर हे डमी उमेदवार शिवसेनेच्या अशा प्रकारे जिल्ह्यात चर्चा आहे, तर आपल्याला शिवसेनेकडून तिकीट मिळालं तर आपण लढणार का? नाही, मला त्याच्याबद्दल काही माहिती नाही. मला असं वाटतं की सामान्य जनतेत जाऊन तुम्ही या सगळ्या प्रतिक्रिया घेतल्या पाहिजे आणि सामान्य जनता हुशार आहे, त्यांना सगळं कळतं काय काय.